रमाकांत कुलकर्णी तुम्ही इथे प्ले करत आहे. हिंदीमध्ये आम्ही सिंघम बघितलाय, दबंग बघितलाय. त्याच्यापेक्षा हा खूप वेगळा आहे. परहॅप्स ते कॅरेक्टरच वेगळं होतं आणि तशाच त्याच धाटणीचं होतं असं मला मेकर्स सांगतात. पण तुमची रिडिंग काय आहे? मराठीत झाल्यामुळे याचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेही डायल्यूट होणार नाही याची हमी तुम्ही कशी देता? आय वुड स्ट्रेटवे से इट्स द पोलीस वर्क. कारण जेव्हा तुम्ही एक आत्ता सिनेमामध्ये जी एक प्रतिमा पोलीस ऑफिसरची झाली आहे ती ही आहे की ही इज अ सोलो मॅन. he works solo. He takes cases, handles them solo. He always has a personal angst in his life, which is driving him forward to solve it. तसं नसून या केसमध्ये रमाकांतजी यांचं स्वतःची काही एक पर्सनल अँगस्ट काही नाही आहे. त्यांची सुखी फॅमिली आहे. ते फॅमिलीला तेवढंच महत्त्व देतात जेवढं ते त्यांच्या कामाला देतात. आणि ते जेव्हा केस सॉल्व्ह करायला जातात तेव्हा ते टीम वर्कमध्ये बिलीव्ह करतात. त्यांच्या टीमना ते वापरतात आणि त्यांचा जो प्रोसिजर आहे सॉल्व्ह करायचा तो अतिशय नॉन व्हायलंट आहे. तो अतिशय समजूतदारपणे गुन्हेगाराला आपुलकी दाखवून त्याला खरं सांगायला भाग पाडायचं हे ते करतात. त्यामुळे हे एका OTTच्या माध्यमातून मराठी OTTच्या माध्यमामधूनच येऊ शकत होतं. कारण it does complete justice to the entire case and to the life of रमाकांत कुलकर्णी. रात्रीचं खेळ चालले हे नाही चाललंय इथे, त्याच्या बियॉन्ड आहे. कारण हे गंडे, धागे दोरे आणि ह्युमन सॅक्रिफाईस याच्या बियॉन्ड भरपूर काही आहे. तर तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील? ह्याच्या पुढे जाऊन देखील खूप काही बघण्यासारखं आहे. पण मला ह्याच्यामध्ये स्वभाव आणि माणसाची सायकोलॉजी ह्याचा खूप ड्रामा वाटतो. म्हणजे जरी हे हत्याकांड असलं तरी इट्स लाईक अ स्क्रीन प्ले. देयर इज सो मच ड्रामा की म्हणजे अरे अरे नजर हटी दुर्घटना असं आहे लिटरली. सो एवढा ड्रामा असलेली केस मी तरी आजपर्यंत नाही पाहिली आहे. आणि याचा एक भाग होता आलाय याचा खूप आनंद आहे. आणि समिंद्री इज लाईक हर नेम. तिची प्रत्येक तू वेगवेगळ्या वेळेला समुद्र पाहशील तर तुला वेगळा दिसतो. कधी कधी तुझ्या मनस्थितीसारखा दिसतो. तशीच आहे समिंद्री असं मला वाटतं.